दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून बेकरी व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या तिघांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली आहे। त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जून रोजी सकाळी कारगिल चौक दत्तनगर परिसरातील एका बेकरीमध्ये 2 पुरुष आणि 1 महिला आले। त्यांनी स्वतःला अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत बनावट ओळखपत्र दाखवले। त्यानंतर दुकानातील खाद्यपदार्थांचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण करून बेकरीचा परवाना रद्द करण्याची तसेच व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली। या धमकीच्या आधारे संबंधित व्यावसायिकाकडून 15,000 रुपये रोख तसेच 3,000 रुपये ऑनलाईन पद्धतीने उकळल्याचा आरोप आहे। याच दिवशी दुपारी द्वारका परिसरातील आणखीन एका व्यावसायिकालाही खाद्यपदार्थांमध्ये भेसळ असल्याची भीती दाखवून 15,000 रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी रिजवान इब्राहिम खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोशन चांगदेव गव्हाणे, विजय चुनीलाल बागुल आणि राजनंदिनी उर्फ रागिणी संतोष अहिरे यांच्या विरुद्ध फसवणूक आणि खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणातील दोघे संशयित एका खासगी लोकल न्यूज चॅनलशी संबंधित कॅमेरामन आणि प्रतिनिधी असल्याची तर महिला आरोपी एका संस्थेची पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणात पुढील तपास MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दक्ष न्यूज ब्युरो, नाशिक।